लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये आशा सेविका, गटप्रवर्तक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन शासन सेवेत समायोजित करावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच आशा सेविकांना किमान वेतन, पेन्शन, ग्रॅज्युटी, PF, सामाजिक सुरक्षा आणि नियमित मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समिती लागू करावी, 100% वेतन शासनाने द्यावे, वसुलीची अट रद्द करून पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी सखाराम दुर्गुडे आणि राजू देसले यांनी केली आहे. गटप्रवर्तकांच्या कामाची जबाबदारी लक्षात घेता त्यांचे पदनाम बदलून सुपरवायझर करावे अशी ही मागणी संघटनेनं केली आहे. यावेळी आयटकचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांनी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. आज आयटक संघटनेच्या वतीने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. आयटकच्या गटप्रवर्तक संघटनेचे सर्व पदाधिकारी नाशिक जिल्ह्याचे उपस्थित होते. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासाठीचा पाठपुरावा सातत्याने आपण करत आहोत. या संदर्भात आदरणीय आरोग्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या सोबत, आयुक्तांच्या आणि सचिवांच्या सोबत एक बैठक लावावी अशा प्रकारचं आवाहन सर्व आम्ही त्यांना केलेले आमदार महोदयांना. येणाऱ्या काळात त्यांनी सांगितलंय की आरोग्यमंत्री महोदयांच्या सोबत एक बैठक मंत्री पातळीवरची करण्याचा प्रयत्न करू. कारण गटप्रवर्तक गेले 16 वर्ष 18 वर्ष काम करतायत, मात्र त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना समायोजनामध्ये समावेश झाला, परंतु 18 वर्ष काम करून सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा गटप्रवर्तकांना दिलेला नाही. अगोदरच्या ऑर्डर त्यांच्या सर्व गटप्रवर्तकांच्या कंत्राटी होत्या, नंतर त्या बदलण्यात आलेल्या आहेत. तर हा अन्याय दूर व्हावा यासाठीचा पाठपुरावा आमदार महोदयांनी करावा असं मी त्यांना आवाहन केलंय. त्यांनी शब्द दिलाय की येणाऱ्या काळात लवकरच बैठक मंत्री महोदयांच्या सोबत, आयुक्त आणि त्याचप्रमाणे सचिवांना एकत्रित आपल्या संघटनेसोबत लावण्याचा त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्या आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा झाली. दीपावलीची भाऊबीज भेट मिळाली पाहिजे, सन्मानाची वागणूक आणि ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयात पुरावा करण्याचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आशांना 2018 पासून गटप्रवर्तकांना सुद्धा केंद्र सरकारने मोबदला वाढ केलेली नाही, तर या संदर्भातला पत्र केंद्र सरकारलाही त्यांनी पाठवावं असं आवाहन आम्ही त्यांना केलेलं आहे. त्याचप्रमाणे आज ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी, आयटक संलग्न असलेले सखाराम दुर्गुडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भेटलो आणि त्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, वेतनाचे प्रश्न आहेत, पेन्शनचा मुद्दा आहे, यावलकर समितीचा प्रश्न आहे, याबाबत मंत्री महोदय दुर्लक्ष करतायत. तर सचिवांच्या सोबत बैठक लावण्याचं आव्हान त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. येणाऱ्या काळात ग्रामविकास मंत्र्यांच्या सोबत ग्रामविकास सचिवांच्या सोबत बैठक लावण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. या सर्व प्रश्नाचा पाठपुरावा ते करणार आहेत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आशा, गटप्रवर्तक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील अशी एक अपेक्षा आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. आमदार सत्यजित तांबे यांनी आरोग्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांसोबत मंत्रालयात अधिकृत बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले. या प्रसंगी कॉम्रेड सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, सुवर्णा देशमुख, पल्लवी घ्याकार, कांचन पवार, संगीता सुरुंजे, फराह शेख, वनिता राजगिरे, वैशाली दशपुते आणि ज्योती अहिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आशा, गटप्रवर्तक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासन आता कोणता निर्णय घेणार आहे याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.